श्री स्वामी समर्थ. सांब सदाशिव. देव म्हणतो, माझ्या बाळा, तू हा व्हिडिओ वगळण्याचा विचार करण्यापूर्वी लक्षात ठेव की शेवटच्या 30 सेकंदांमध्ये एक गुप्त खुलासा आहे, ज्यामुळे तुझी आणि तुझ्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती पूर्णपणे बदलू शकते. स्वामी आई म्हणते, तू माझ्यासमोर रडलेला प्रत्येक अश्रू मी प्रेमाने पाहिला आहे. हा कोणता साधारण व्हिडिओ नाही, तर थेट स्वर्गातून तुझ्यासाठी आलेला संदेश आहे. जर तुम्ही हा पवित्र संदेश पुढची 7 मिनिटे पाहण्यात यशस्वी ठरलात, तर तुमचे जीवन पैशांनी, आरोग्य आणि समृद्धीने भरले जाईल. मला माहीत आहे, तुझ्या भाग्यात खूप दुःख आहे, पण बाळा, अश्रू काढू नकोस. ही स्वामी आई तुझ्या सदैव पाठीशी आहे. नेहमी लक्षात ठेवा, मी तुमचा देव आणि तुमची ढाल आहे. तुमच्या जीवनातील सर्व भागांमध्ये आशीर्वाद आणि समृद्धी आणण्यासाठी मी नियत आहे. हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी श्री स्वामी समर्थ माऊली टाईप करा आणि हा पवित्र संदेश आत्ताच लाईक करा. येत्या 3 तासात तुमच्या घरी एक आश्चर्यकारक चमत्कार येणार आहे. माझ्यावर विश्वास ठेवा, कारण मी एक असा आहे जो अशक्य ते शक्य करू शकतो आणि फक्त एका साध्या स्पर्शाने जीवन बदलू शकतो. हे जाणून घ्या की मी सर्वशक्तिमान देव नेहमी तुमच्या पाठीशी आहे. बाळा, शत्रूंचा विचार करणं सोडून दे, कारण मी तुझा सर्वशक्तिमान देव आहे. मी तुझे रक्षण करेन, तुला हवे ते सर्व देईन आणि तुम्हाला विजयाकडे नेईन. जर तुमचा देवावर विश्वास असेल तर हा व्हिडिओ 5 स्वामी भक्तांना शेअर करा. देवाचे आशीर्वाद तुमच्यावर मुसळधार पावसाप्रमाणे वर्षाव करतील. तुम्ही त्याच्या म्हणजेच देवाच्या प्रेमात, शहाणपणात, दयाळूपणात भिजून जाल आणि भरपूर कृपा प्राप्त कराल. मी लोक, सहाय्य आणि आर्थिक संसाधने तुमच्या मार्गाने पाठवीन, ज्याची तुम्ही कधीही कल्पना केली नसेल. तुम्ही विश्रांती घेत असताना मी तुमच्यासाठी चमत्कार प्रकट करीन. तुमचे दुःखाचे क्षण आनंदात रूपांतरित होतील. तुमच्या आव्हानांचे संधींमध्ये रूपांतर होईल आणि तुमच्या जीवनातील प्रत्येक पैलूमध्ये तुमच्याकडे पुरेसे सर्व काही असेल. पुष्टी करण्यासाठी मी भाग्यशाली आहे टाईप करा आणि हा संदेश शेवटपर्यंत ऐकत रहा. तुमची मनोकामना पूर्ण होईल. देव म्हणतो, तुम्ही आज रात्री झोपेची तयारी करत असताना हे लक्षात ठेवा की दैवी हस्तक्षेप जवळ येत आहे आणि एक चमत्कारिक पुनर्प्राप्ती जवळ येत आहे. तुम्हाला कोणत्याही आजारापासून आणि कर्जाच्या ओझ्यापासून मुक्त करेल. तर देवाकडून चमत्कार मिळवण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत रहा. स्वामी माऊली सांगत आहेत, आज रात्री तुम्ही झोपेत असताना तुम्ही ज्या चमत्कारासाठी प्रार्थना केली होती ती देव देईल. ते भव्य असेल आणि तुमच्या सर्व चिंता पुसून टाकेल. जेव्हा सर्व काही अंधुक दिसेल, तेव्हा मी तुमच्यासाठी संधी निर्माण करीन. मी तुमच्या जीवनात उपचार, जीर्णोद्धार आणि सामर्थ्य आणीन. स्वामींनी सांगितले आहे, जो कोणी माझ्या शिकवणी ऐकतो त्यांचे मी पालन करतो. तो एखाद्या भक्कम पायावर घर बांधणाऱ्या माणसासारखा शहाणा असतो. मी जगाचा प्रकाश आहे. तुम्ही माझे अनुसरण केल्यास तुम्हाला अंधारात भटकण्याची गरज नाही, कारण तुमच्याकडे जीवनाकडे नेणारा प्रकाश असेल. आज मी तुम्हाला शांती, उपचार आणि विजय देईन. तुमच्या जीवनात परिवर्तन घडवून आणणाऱ्या विलक्षण आशीर्वादांसाठी तयारी करा. तयार असाल तर होय, मी तयार आहे
टाईप करा आणि आपलं हे चॅनल सबस्क्राईब करा. देवदूत तुला म्हणत आहेत, मी स्वर्गाचे दरवाजे उघडत आहे आणि तुम्हाला असंख्य आशीर्वाद देत आहे. मी तुम्हाला आध्यात्मिक आणि आर्थिकदृष्ट्या समृद्ध करण्याची आकांक्षा बाळगतो. तुमचे आरोग्य, वित्त आणि नातेसंबंध स्वामींच्या कृपेने सुधारतील आणि तुझं सर्व काही चांगलं होईल. बाळा, पुढील 3 मिनिटे लक्ष देऊन कान उघडे ठेवून ऐक, कारण याचा तुझ्या जीवनावर खूप मोठा चमत्कारी परिणाम होऊ शकतो. मी सर्वशक्तिमान देव आहे, जो प्रदान करतो, बरे करतो, पुनर्संचयित करतो आणि आशीर्वाद देतो. जेव्हा तुम्ही सर्व काही माझ्यावर सोपवता, तेव्हा तुम्ही तुमच्या पृथ्वीवरील जीवनात समृद्धीला आमंत्रित करता आणि स्वर्गात खजिना जमा करता. मी तुमच्या वेदनांचे शक्तीत आणि तुमच्या अडचणींचे आशीर्वादात रूपांतर करत आहे. काळजी करू नका, मी तुमच्या कुटुंबाचे रक्षण करत आहे. जेव्हा आव्हाने येतात, तेव्हा माझ्या वचनांवर अवलंबून राहा. माझे तुमच्यावरचे प्रेम अतूट आहे आणि तुझे रक्षण करण्याची माझी शक्ती असीम आहे. तसेच माझ्या दैवी संरक्षणावर विश्वास ठेवा, कारण मीच आहे जो अंधारावर प्रकाश टाकतो आणि ज्यांना तुमची हानी व्हावी अशी इच्छा आहे त्यांच्यासाठी मी न्यायीपणा आणतो. बाळा, तुला कधी कधी वाटतं की माझा देव माझ्या संकटात धावूनच येत नाही, पण बाळा, असे नाही. माझ्या अफाट संपत्तीतून तुमच्या सर्व गरजा पूर्ण करणारा मी आहे आणि तुमच्यासाठी माझा हेतू नेहमीच परोपकारी असतो, कधीही हानिकारक नसतो. मला तुमची मनापासून काळजी आहे. मी तुमचे रक्षण करतो आणि परिस्थिती दुर्गम वाटली तरीही मी हे सुनिश्चित करेन की सर्व काही तुमच्या फायद्याने होईल, कारण मी तुम्हाला कधीही एकटे सोडणार नाही. माझे प्रेमाचे शब्द तुमचे अश्रू पुसतील, तुमच्या शारीरिक व्याधी बऱ्या होतील आणि तुमच्या हृदयातील खोल दुःखाचे आनंदात रूपांतर होईल. भगवंत म्हणतात, माझ्यामुळे अप्राप्य साध्य होते. तुम्हाला आनंद, आर्थिक स्वस्थता आणि उत्तम स्वास्थ्य देण्याने मला अपार आनंद मिळतो. लक्षात ठेवा, स्वामी समर्थ कायम तुमच्या पाठीशी आहे. जे उघड्या मनाने देवाकडे जातात त्यांना खरी त्याची पूर्णता कळते. तुम्ही तुमच्या आयुष्यातील सर्वात गडद काळ उजळून टाकाल. जेव्हा केव्हा तुम्हाला थकवा आणि जड वाटत असेल, तेव्हा तुमच्या आत्म्याला जी शांती हवी आहे त्यासाठी त्याच्याकडे म्हणजे तुमच्या भगवंताकडे पहा. जेव्हा संकटे येतात तेव्हा माझे मार्गदर्शन घ्या आणि मी तुम्हाला सर्वात अंधारमय खोलीतून बाहेर काढीन. निराशेच्या क्षणी मी तुमचा दिवा आणि सांत्वन होईन. मी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला आरोग्य, उपचार, गहन शांती आणि सुरक्षितता देईन. भगवंताचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी जिथे स्वामी पाय तिथे न्यूनकाय, स्वयंभक्त प्रारब्ध घडवी ही माय टाईप करा आणि दुःखी, चिंताग्रस्त स्वामी समर्थ माऊलीच्या भक्तांना हा पवित्र व्हिडिओ शेअर करा. त्यांनाही देवाच्या शब्दांचा आधार भेटेल आणि तुम्हीही पुण्य कमवाल. या येणाऱ्या 3 दिवसांमध्ये जो कोणी तुम्हाला इजा करण्याचा किंवा त्रास देण्याचा प्रयत्न करतो, मी त्यांना माझ्या दैवी शक्तीने शिक्षा देतो. काळजी करू नका, देव तुमच्या बाजूने लढेल. तुम्ही एका परिवर्तनीय चमत्काराच्या पुढे आहात, ज्यामुळे तुम्हाला अतुलनीय आनंद मिळेल. उपचार आणि कायाकल्प जवळ येत आहेत. तुमचे आरोग्य, आर्थिक आणि वैयक्तिक संबंध सुधारत आहेत. जेव्हा इतरांनी अशक्यता जाहीर केली, तेव्हा मी एक मार्ग तयार केला आहे. माझ्यावर विश्वास ठेवा
तुमच्या आयुष्यात जे चमत्कार घडतात ते पाहत राहा आणि तुम्ही ते पाहून आश्चर्यचकित होणार आहात. तुलाही भगवंताचा चमत्कार हवा असेल तर टाईप करा, देवा माझ्या भाग्यात चमत्कार करा आणि हा पवित्र संदेश शेवटपर्यंत पाहत राहा. तुमची सर्वात मोठी इच्छा भगवंत पूर्ण करेल. बाळा, आम्ही तुलाच सांगतोय, तुम्ही जीवनाचा प्रवास करत असताना लक्षात ठेवा, तुम्ही संपत्ती, यश, अधिक आनंद आणि सुधारित आरोग्याच्या दिशेने प्रवास करत आहात. तुम्हाला अडथळा आणणाऱ्या कोणत्याही शंका किंवा भीती नाकारून टाका. विश्वास ठेवा की मी केवळ तुमच्यासाठी उल्लेखनीय कार्यक्रमांचे आयोजन करत आहे. मी तुझा देव आहे आणि तुझे सर्व दिवस मी तुझी काळजी घेईन. मी तुम्हाला निर्माण केले आहे आणि मी तुम्हाला मदत करण्यासाठी, तुमचे रक्षण करण्यासाठी आणि तुम्हाला प्रत्येक संकटातून वाचवण्यासाठी सदैव तेथे असेन. तुमच्या अंतःकरणात जिवंत असलेल्या विश्वासाने उपचार तुमच्या कुटुंबाला भेट देतील आणि आवश्यक असेल तेव्हा चमत्कार प्रकट होतील. सर्व काही दैवी शक्तीने ठीक होणार आहे. तू फक्त मनातल्या मनात नामस्मरण चालू ठेव आणि हे शेवटपर्यंत डोळे बंद करून ऐकत राहा. देव म्हणतो, मी तुमच्यासाठी असे पराक्रम करीन जे तुम्ही स्वतः कधीच व्यवस्थापित करू शकत नाही. आनंद, आरोग्य आणि संसाधनांच्या वाढीसाठी तयार व्हा. तुमचा विश्वास टिकवून ठेवा आणि तुम्हाला मिळालेला सर्वात महत्त्वाचा आशीर्वाद त्वरित जवळ येत आहे. बाळा, एक महत्त्वपूर्ण बदल क्षितिजावर आहे आणि तो तुम्हाला चकित करेल, कारण या आठवड्यात तुमच्यासाठी माझ्याकडे अविश्वसनीय योजना आहेत. खरंच हा आठवडा आनंददायी आश्चर्य, सकारात्मक बातम्या, असंख्य आशीर्वाद, आनंद, सिद्धी आणि तुमच्या सर्व प्रार्थनांची उत्तरे यांनी भरलेला असेल. तुम्ही तुमच्या सर्व प्रयत्नांमध्ये सदैव पुढे जात राहणार आहात आणि कायम तुमची भरभराट होणार आहे. स्वर्गातून येणारा आनंद, पूर्ण आणि टिकवून ठेवणारी पवित्र भेट वाटायला मी इथे आलो आहे. आशीर्वादित असणे म्हणजे प्रत्येक आव्हानांचा सामना करणे, हे जाणून घेणे की तुमच्यावर दैवी शक्ती आहे. आशीर्वाद म्हणजे ज्याने तुम्हाला वाचवले आहे त्या तुमच्या देवाला तुमचे अस्तित्व समर्पित करणे. भगवंताच्या कृपेचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः टाईप करा. देव म्हणतो, तू माझा प्रिय मुलगा आहेस आणि आपले बंधन माझ्या शक्तीने सुरक्षित आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मी तुम्हाला या क्षणी शक्ती, शांतता आणि सामर्थ्य देतो. या दिवसापासून पुढे तुम्ही विजयी व्हाल आणि गोष्टी बदलू लागतील. माझ्या वचनांवर विश्वास ठेवा, पुढे जा आणि धैर्यवान व्हा. माझ्यावर विसंबून राहा आणि तुमचे जीवन बदलत असताना पहा. जर तुम्हाला असे वाटले असेल की मी अनुपस्थितीत आहे किंवा तुम्हाला सोडले आहे, तर आता समजून घ्या की मी नेहमी तुमच्या प्रार्थना ऐकल्या आहेत. स्वामी माऊली म्हणतात, आज मी तुझ्यावरील माझ्या प्रेमाची पुष्टी करते आणि तुझे माझ्यासाठी किती अर्थ आहे ते सांगते. तू माझे मूल आहेस आणि मी तुझी आई आहे. मीच तुझा देव आहे, मीच तुझा पिता आहे, ज्याच्याकडे तू संकोच न करता संपर्क साधू शकतोस. हे जाणून मला सर्वात जास्त आनंद होतो. लक्षात ठेवा आणि सत्याला धरून ठेवा की मी या जगाला पराभूत केले आहे आणि तुम्हाला शक्तिशाली साधनांनी सशस्त्र केले आहे. माझे प्रेम, तुमची आशा आणि माझ्यावरील तुमचा विश्वास खूप अनमोल आहे. जर तुझा देवावर विश्वास असेल तर हा पवित्र भक्तिमय व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकत राहा, कारण तुझ्या भाग्यात चमत्कार करणारे असे काही गुपित यामध्ये आहे.
देव म्हणतो, मी तुम्हाला एक अद्भुत भेट देत आहे. तुम्ही विजेत्याची उपस्थिती बाळगाल आणि इतर तुम्हाला महत्त्वपूर्ण प्रभावशाली व्यक्ती म्हणून पाहतील, कारण तुमची वागणूक तुमच्या स्वर्गीय पित्याची शक्ती दर्शवते. तुमचे आशीर्वाद स्वीकारण्यासाठी बाहेर पडण्यापूर्वी देवाचे नाव घेऊन बाहेर पडा. माझ्यासोबतचा प्रत्येक नवीन दिवस दुःख, अशांतता आणि गोंधळापासून मुक्त करतो. खात्री बाळगा की मी तुम्हाला मदत करण्यासाठी, तुम्हाला शांत करण्यासाठी, तुमच्या शारीरिक आणि भावनिक जखमा बऱ्या करण्यासाठी आणि सर्व आध्यात्मिक संबंध जोडण्यासाठी तुमच्या समोर आहे. होय, देव तुलाच सांगत आहे, मी तुझे सर्व दुःख नाहीसे करीन आणि तुला कायमचे भीतीच्या पकडीतून मुक्त करीन. तुम्ही शांततेत जगावे, चांगले, आनंदी आणि तुझे अधिक परिपूर्ण दिवस जावेत अशी भगवंताची इच्छा आहे. लक्षात ठेवा की असंख्य आशीर्वाद त्यांच्या मार्गावर आहेत आणि आज तुमची महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याची वेळ आहे. तुमच्या आजूबाजूला काय चालले आहे याचा गैरसमज करून घेऊ नका. जर तुम्हाला अडचणी येत असतील, संकटे अचानक उभे राहत असतील, तुमचे शत्रू क्षणोक्षणी विजयी होत असतील, तर शांत राहा आणि रागाने प्रतिक्रिया देऊ नका. देवावर राग ठेवू नका. वेळ आल्यावर सर्व काही ठीक होणार आहे. भगवंत नेहमी चमत्कार करत असतो. तुम्ही तयार असाल तर होय मी तयार आहे देवाला सांगा आणि दुःखी, चिंताग्रस्त स्वामी समर्थ भक्तांना हा पवित्र संदेश शेअर करा. तुमची सर्व संकटे नष्ट होतील. भगवंत म्हणतात, मला तुमच्याबद्दल कोणतीही वाईट इच्छा नाही. जर तुम्हाला काही वेगळे वाटत असेल तर तुमची दिशाभूल करणाऱ्या फसवणुकीचा सामना करा. तुम्ही माझे शब्द ऐकले नाहीत का? मी सर्वशक्तिमान देव आहे जो तुमच्यावर बिनशर्त प्रेम करतो, तुम्हाला अनंत काळाचे जीवन देतो. मी तुमच्या विनंत्याकडे लक्ष देत असतो. घाबरू नका, मी इथे आहे. तुमचे सर्व बोलणे ऐकत आहे. मी तुमच्या प्रार्थनांना प्रतिसाद देत राहीन असा विश्वास ठेवून तुम्ही मला साथ घाला. मी उत्तर देत आहे. तुमचे अश्रू एक माधुर्य निर्माण करतात. एका खऱ्या दुःखाचे गाणे, एक दुःख जे मान्य केले जाते आणि त्या सर्वशक्तिमान देवाकडून सांत्वन मिळते. माझ्या शब्दांचा संदर्भ घ्या. तुम्हाला माझे उत्तर देण्यासाठी मी तुमचे अश्रू माझ्याजवळ घेतो. तुमचे अश्रू व्यर्थ गेले नाहीत. उत्तरं येणार आहेत. प्रार्थना पूर्ण होणार आहेत. माझ्या प्रेमाला विश्वासाने आलिंगन द्या. माझ्या शब्दांनी तुमचे मन तृप्त करा. शत्रू तुमच्यावर आरोप करण्याचा प्रयत्न करेल. माझ्या उपस्थितीत तुम्हाला अयोग्य वाटेल, तरीही मी तुम्हाला धीर देत राहीन. माझे शब्द ते प्रमाणित करतात आणि तुमच्या जीवनातील माझी उपस्थिती याची पुष्टी करते. तुम्ही माझ्याकडे आत्मविश्वासाने, सुरक्षित आणि विश्वासार्हतेने संपर्क साधू शकता. माझ्या स्वर्गीय राज्याचे दरवाजे तुमच्यासाठी खुले आहेत. खरंच मी तुझ्यावर माझ्या प्रेमाचा दावा केला आहे आणि मी ते वेळोवेळी सिद्ध करेन. तुझेही तुझ्या देवावर प्रेम असेल तर टाईप कर, देवा माझे तुझ्यावर प्रेम आहे, आणि पुढची 3 मिनिटे हा पवित्र संदेश ऐकत रहा. स्वामी म्हणतात, तुमच्या जीवनात मी चमत्कारिक आणि भव्य कृत्ये करणार आहे यावर विश्वास ठेवा. समजून घ्या की तुमची मेहनत, प्रत्येक अश्रू आणि तुम्ही केलेली प्रत्येक प्रार्थना माझ्या प्रेमाच्या विशालतेत पुरस्कृत होतील. कठीण प्रसंगी माझ्यावर तुमचा विश्वास घट्ट धरा. आव्हानांना सामोरे जाताना हार मानू नका. बाळांनो, जिंकणे तुमच्या नशिबी आहे. सुरुवातीपासून मी तुम्हाला दैवी उद्देशाने निर्माण केले आहे, जेणेकरून तुम्ही आनंदी, समृद्ध आणि विजयी जीवन जगू शकता. येणाऱ्या परीक्षा,
किंवा संकटांना घाबरू नका, कारण प्रत्येक संकटात मी तुम्हाला पाठिंबा देण्यासाठी आणि बळकट करण्यासाठी तुमच्या पाठीशी असेन. माझ्या बाळा, पुढे जात राहा. मी तुम्हाला प्रेम, शक्ती आणि आशेने भरून एका शक्तिशाली शक्तीप्रमाणे एक पायवाट लावली आहे. माझे तुझ्यावरचे प्रेम अंतहीन आहे आणि अंतराची पर्वा न करता मी तुला कायमचे प्रिय ठेवीन. तुम्हाला कदाचित माझी उपस्थिती नेहमीच जाणवणार नाही, पण खात्री बाळगा की मी तुमच्या पाठीशी असेन. या कठीण मार्गावर तुम्ही टाकलेल्या प्रत्येक पावलावर लक्ष ठेवून मी आहे. मला तुमच्या समोर येणाऱ्या आव्हानांची आणि तुम्ही गाळलेल्या अश्रूंची जाणीव आहे. तू अशा परीक्षांमधून जाण्याची माझी इच्छा कधीच नव्हती, कारण तुझ्यावर माझे प्रेम अमर्याद आहे. हे प्रेम सदैव उपलब्ध आहे. तुम्हाला उबदारपणे मिठी मारण्यासाठी तयार आहे. माझ्या लाडक्या बाळा, स्थिर आणि निश्चित पावलांनी पुढे जा. विश्वासाने आणि दृढ निश्चयाने लढत राहा. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जर देवाने सांगितलेले उपदेश तू ऐकणार असेल तर टाईप कर, भगवंता, मी तुझे उपदेश ऐकणार आहे आणि माझ्या भाग्यात चमत्कार करून घेणार आहे. भगवंत म्हणतात, नेहमी लक्षात ठेवा, प्रत्येक पायरीवर आणि प्रत्येक अडथळ्याला तोंड देताना तुम्ही कधीही एकटे नसता. माझी मिठी नेहमीच तुमच्या सभोवताली असते. तुम्हाला पुढे जाण्यासाठी आवश्यक असलेली ताकद आणि धैर्य देते. जरी मार्ग कठीण असला आणि भार खूप जास्त वाटत असला तरीही कोणत्याही अडथळ्यावर मात करण्याच्या आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवा. तुझ्यासाठी माझे शुद्ध, उदात्त आणि बिनशर्त प्रेम स्वीकारा. आता ते मान्य करा. माझ्या बाहूंनी तुला घेरून राहण्याची शक्ती, परीक्षांना सामोरे जाण्याची आशा आणि आपण कधीही एकटे राहणार नाही याची खात्री द्या. स्वामी आई म्हणते, बाळा, मी तुझ्यावर प्रेम करते. माझ्या मुला, अनंत काळाच्या प्रेमाने मी तुमच्या जीवनात उल्लेखनीय काहीतरी साध्य करण्यासाठी वचनबद्ध आहे, कारण तुमची निवड यशस्वी होण्यासाठी आणि आशीर्वाद मिळण्यासाठी केले आहे. माझे प्रेम निरंतर आणि अक्षय आहे. तुमच्या जीवनात नेहमीच उपस्थित असते. तुम्हाला कोणत्याही अडथळ्यावर मात करण्याची धीर आणि धैर्य देते. स्वामी म्हणतात, जो माझा हा पवित्र संदेश शेवटपर्यंत ऐकेल त्याची सर्व संकटे मी दूर करीन आणि सदैव त्यांच्या कुटुंबाचे रक्षण करेन. माझ्या मुला, डोळे बंद कर आणि माझी मिठी अनुभव. माझ्या उपस्थितीची उबदारता शांत शक्तीप्रमाणे कार्य करेल. माझे प्रेम तुझ्या भोवती गुंफेल आणि माझे सांत्वन तुला बरे करेल. तुला जवळ धरून आणि तुला प्रोत्साहन देऊन मी तुझे भले करायला आलो आहे. बाळा, मी तुला कधीही सोडणार नाही किंवा तुला हार मानू देणार नाही, कारण मी तुझ्या बरोबर आहे. तुला माझ्या प्रेमात झाकून आणि तेजस्वी प्रकाशाने तुझा मार्ग उजळून टाकतो. बाळा, प्रत्येक क्षणी नेहमी सर्वोत्तम प्रयत्न करत राहा. तुमच्या स्वप्नांचा पाठलाग करत राहा आणि तुमचे धैर्य आणि प्रकल्पांच्या दिशेने प्रयत्न करत राहा. भिवू नकोस, मी तुझे सर्व काही चांगले करणार आहे. भगवंत सांगत आहेत, संकटांना घाबरू नको. अजिबात संकोच न करता पुढे जा. निंदकाच्या शब्दांकडे दुर्लक्ष करा आणि नकारात्मक टिप्पण्या किंवा हानिकारक गपशप तुम्हाला प्रभावित करू देऊ नका. माझा आवाज ऐका. माझ्या शब्दांकडे लक्ष द्या, कारण त्यामध्ये तुम्हाला कृपा आणि शक्तिशाली आशीर्वाद मिळेल. माझ्या मुला, हे शब्द तुझ्या हृदयाला स्पर्श करतील आणि तुझा विश्वास दृढ करतील. तुझ्या जीवनात प्रवेश करणाऱ्या आशीर्वादातून माझे प्रेम प्रकट झालेले तू पाहावे. मला किंवा माझ्या वचनांवर कधीही प्रश्न करू नको.
त्यांच्यावर विश्वास ठेवा आणि त्यांना नेहमी आपल्या हृदयात ठेवा. तुमच्याकडे जे काही आहे आणि जे अजून बाकी आहे त्याबद्दल कृतज्ञतेची भावना ठेवा. कृतज्ञता तुमच्या आयुष्यात आधीच असलेल्या विपुलतेकडे तुमचे डोळे उघडेल आणि तुम्हाला माझे आशीर्वाद प्राप्त करण्यास सक्षम करेल. मी तुम्हाला वचन देतो की तुमच्या इतर सर्व गरजा पूर्ण केल्या जातील. देवाचा आशीर्वाद तुम्हाला हवा असल्यास अशक्य ही शक्य करतील स्वामी 3 वेळा टाईप करा आणि तुमच्यासमोर दिसणाऱ्या घंटीवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला इथून पुढचे देवाचे चमत्कारी संदेश लवकरात लवकर पाहायला मिळतील आणि तुमच्या भाग्यात चमत्कार होईल. स्वामी देव म्हणतो, तुमच्या प्रामाणिक प्रार्थना आणि तुमच्या मनातील इच्छा नक्कीच पूर्ण होतील. तुमच्या प्रयत्नांतून तुम्ही पाहिलेली स्वप्ने पूर्ण होतील. माझ्याकडून आशीर्वाद मिळाल्यामुळे इतरांसाठी आशीर्वादाचे स्तोत्र बनणे हे तुमचे कर्तव्य आहे. तुम्हाला मिळालेली कृपा शेअर करा आणि नेहमी उद्धार व्हा. म्हणून माझ्या लाडक्या बाळा, ये आणि माझ्या मिठीत आराम मिळव. माझ्या प्रिय बाळा, माझ्यावर धैर्याने आणि विश्वासाने पुढे जा. माझे प्रेम तुम्हाला व्यापून टाकेल आणि तुमच्या नशिबाचे फासे बदलले जातील. देव म्हणतो, दुःखाचा विचार करत रडत बसणं सोडून दे. नेहमी लक्षात ठेव, तू माझा अनमोल खजिना आहेस. माझ्या लाडक्या बाळा, माझे ऐका आणि माझे दृढ प्रेम आणि मार्गदर्शनाच्या आश्वासनाने तुमचे हृदय शांत होऊ द्या. माझ्यावर विश्वास ठेवा, कारण मी तुम्हाला अनंत आशीर्वाद आणि तुमच्या प्रयत्नांच्या यशाचे वचन देतो. आज हे शब्द केवळ क्षणभंगुर नाद म्हणून स्वीकारा, परंतु तुमच्या हृदयाला एक दैवी संदेश म्हणून तुमच्या आत्म्याला शांती देणारा आणि पुढे जाण्याचा मार्ग प्रकाशमान करा. लक्षात ठेवा, माझी उपस्थिती तुमचे रक्षण करते आणि माझी दया चिरंतन आहे. कोणतीही शक्ती तुमच्यासाठी आणि तुमच्या वंशजांना मिळालेले आशीर्वाद हिरावून घेऊ शकत नाही. म्हणून आज मी तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करतो की हार मानू नका. नामस्मरण चालू ठेवा. निरर्थक आणि फसव्या गोष्टींना बळी पडणे टाळा. खंबीर रहा. तुमची ताकद आणि शौर्य कायम ठाम ठेवा. स्वामी माऊली म्हणतात, अगदी कठीण काळातही मी तुझ्या आयुष्यात चमत्कार करीन. मी तुमच्याद्वारे माझे असीम प्रेम आणि शक्ती प्रदर्शित करीन. नेहमी तुमच्या फायद्यासाठी कार्य करत राहीन, जेणेकरून तुम्ही आनंदी आणि यशाचे जीवन अनुभवू शकाल. त्या विशेष ठिकाणी आनंद, शांती आणि भरपूर आशीर्वाद तुमची वाट पाहत आहे. तिथे तुमच्यावर आणि पुढच्या पिढ्यांसाठी आशीर्वाद कसे वाहत आहेत हे तुम्ही पाहाल. मी माझी वचने पाळतो आणि तुमच्या आयुष्यात ते सर्व पूर्ण करेन जे मी तुम्हाला सांगितले आहे. तुमचा संयम शांतपणे ठेवा आणि माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवा, कारण मी नेहमीच तुमच्यासाठी वागत असतो. माझी दया आणि कृपा तुम्हाला कधीही एकटे सोडणार नाही आणि तुमच्यावरील माझ्या प्रेमाला सीमा नाही. आज मी तुमची कमतरता असलेल्या प्रत्येक गोष्टीची काळजी घेईन. तुमचा आत्मा पूर्णपणे शांततेने भरून जाईन. हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी स्वामी माझी आई टाईप करा आणि आपले हे चॅनल सबस्क्राईब करून स्वामी भक्तांना हा पवित्र संदेश शेअर करा. पुण्यवंत ठराल. देवांचे देवदूत म्हणत आहेत, हे जाणून घ्या की मी सदैव तुमच्या पाठीशी आहे. कोणत्याही आव्हानाचा सामना करण्यासाठी तुम्हाला आवश्यक असलेली शक्ती प्रदान करत आहे. माझ्यावर विश्वास ठेवा. जरी असे वाटते की कोणीही आपल्याला समजून घेत नाही, जेव्हा तुम्हाला तुमच्या संघर्षात एकटे वाटत असेल, तेव्हा स्वामी समर्थ माऊलींच्या प्रतिमेला डोळ्यासमोर आणा आणि तुमचे सर्व संकट पळून जाईल. देव म्हणतो, तुम्ही माझ्यापासून कितीही दूर आहात असे तुम्हाला वाटत असले तरीही तुम्ही नेहमी माझ्या आवाक्यात आहात. माझी कृपा आणि क्षमा सदैव तुझीच आहे.
लक्षात ठेवा, माझे प्रेम कोणत्याही अडथळ्यांना तोंड देऊ शकते आणि कोणत्याही आव्हानावर विजय मिळवू शकते. फक्त माझ्यावर विश्वास ठेवा आणि मी तुमच्या प्रार्थनेला प्रतिसाद देईल. अगदी संकटाच्या आणि दुःखाच्या काळातही मी तुझे ऐकतो आणि माझे हृदय तुझ्याकडे जाते. तू असे काहीही करू शकत नाही जे मला तुझ्यावर प्रेम करणे थांबवेल. बाळा, माझे प्रेम सर्व दोष आणि कमकुवतपणावर मात करते. हे सर्व आकलनाच्या पलीकडे आहे आणि आकाशाच्या पलीकडे पसरलेले आहे. जीवनातील अडथळे पार करण्यासाठी माझ्यावर आणि मी तुम्हाला दिलेल्या जन्मजात क्षमतांवर विश्वास ठेवा. तुमच्याकडे केवळ कौशल्ये, प्रतिभा आणि भेटवस्तू नाहीत, तर एक सखोल सामर्थ्य देखील आहे, जे अगदी गडद क्षणांमध्येही तुमचा मार्ग उजळून टाकेल. म्हणून धैर्याने पुढे जा आणि दृढ निश्चय करा, कारण मी सदैव तुमच्या पाठीशी आहे. तुमच्या प्रत्येक पावलाला मी साथ देणार आहे. बाळा, मी नेहमी तुझ्यावर लक्ष ठेवतो आणि मी तुझ्या मेहनतीचे आणि वचनबद्धतेचे भरपूर प्रतिफळ देईन. हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी श्री स्वामी समर्थ 5 वेळा टाईप करून हा व्हिडिओ लाईक करा. तुम्ही उत्कटतेने गुंतवणूक केलेली प्रत्येक गोष्ट लवकरच बक्षिसे आणेल. तुम्ही दीर्घकाळ वाट पाहत असलेल्या फळांचा तुम्ही आनंद घ्याल आणि तुमचे जीवन परिपूर्ण, आनंदी आणि समृद्ध होईल. लक्षात ठेवा, अडचणींचा सामना करताना हार मानू नका. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी आई सांगतात, धैर्य आणि प्रामाणिकपणे ठाम राहा, कारण या जीवनातील कोणतेही आव्हान तुमच्यासाठी फार मोठे नाही. प्रत्येक प्रलोभन आणि वाईट कृत्यांचा पराभव करण्याची शक्ती मी तुला देईन. शूर आणि बलवान व्हा, कारण तुमची परिस्थिती कितीही कठीण किंवा भीतीदायक असली तरी मी सदैव तुमच्या सोबत आहे. तुमचा कठीण काळ आणि परीक्षा लवकरच संपणार आहेत. अडखळू नकोस माझ्या लाडक्या बाळा, तुझ्या शौर्याचे मी प्रतिफळ देईन. आज मी तुमच्याशी बोलत असताना माझे शब्द लक्षपूर्वक ऐका. तुम्ही हार मानू नका किंवा आशा गमावू नका. मी तुम्हाला दृढ निश्चय आणि चिकाटी ठेवण्याची विनंती करतो. भीतीला तुमच्या हृदयाचा ताबा घेऊ देऊ नका किंवा तुमच्या मनावर शंका येऊ देऊ नका. अंधाराने रात्र झाकली असताना आणि अनिश्चितता जबरदस्त भासत असतानाही मी तुमच्या पाठीशी राहीन. तुमच्या परीक्षा आणि आव्हानांमध्ये तुमच्यासोबत चालत राहीन. मी तुला कधीही एकटे सोडणार नाही. तुम्ही जीवनात नकारात्मक काम करत असताना तुम्हाला समर्थन देण्यासाठी आणि संरक्षण करण्यासाठी मी येथे आहे. माझा आशीर्वाद असल्याने इतरांना आशीर्वाद देणे हे तुमचे कर्तव्य आहे. त्यामुळे हा पवित्र संदेश तुमच्या कॉन्टॅक्टमधील स्वामी समर्थांच्या भक्तांना शेअर करा. भाग्यवंत ठराल. देव म्हणतो, तुम्हाला मिळालेला दयाळूपणा पसरवत राहा आणि नेहमी उद्धार राहा. अशा प्रकारे माझ्या लाडक्या बाळा, माझ्याकडे ये आणि माझ्या बाहूंमध्ये आराम मिळव. मी तुला बळकट, प्रबुद्ध आणि सक्षम करेन. बाळा, हे शेवटपर्यंत ऐकल्याने मोठे कर्ज, भयंकर दुःख, गरिबी, शत्रू, भीती आणि रडवणारे दुःख सर्व काही एका रात्रीत जळून जाईल. देव म्हणतो, तुमचा संपूर्ण विश्वास माझ्यावर ठेवण्यास अजिबात संकोच करू नका. माझ्या मार्गदर्शनावर विश्वास ठेवा आणि हे जाणून घ्या की कठीण काळ तुमच्यावर मात करणार नाही. परीक्षांना सामोरे जाताना धीर सोडू नका, कारण ते तुमच्या विश्वासाला बळकट करण्यासाठी आणि माझ्यावरील तुमच्या अवलंबित्वाची आठवण करून देण्यासाठी आहेत. माझ्यावर विश्वास ठेवा आणि मी तुमच्या कामाला, तुमच्या प्रयत्नांना आणि तुमच्या स्वप्नांना आशीर्वाद देईन. तुमच्या प्रत्येक पावलावर
आव्हानांमध्येही माझे आशीर्वाद तुमच्या पाठीशी असतील. माझ्या मार्गांवर विश्वास ठेवा आणि मी तुमचे प्रयत्न कसे वाढवतो आणि तुम्ही करत असलेल्या प्रत्येक गोष्टीत तुम्हाला कसे यश मिळवून देतो हे तुम्हाला लवकरच दिसणार आहे. तुमची भरभराट होताना आणि तुमचे जीवन पूर्ण क्षमतेपर्यंत पोचेपर्यंत ते अधिक तेजस्वी होत गेलेले पाहावे अशी माझी मनापासून इच्छा आहे. म्हणून जेव्हा अडचणी किंवा आव्हाने येतात तेव्हा त्यांचा सामना करा. तुम्हाला अपयश आले तरी घाबरू नका. तुमचा आत्मविश्वास आणि आशा जिवंत ठेवा. तुमचे अडथळे केवळ अडथळे नसून अधिक मजबूत आणि धैर्यवान होण्याची शक्यता म्हणून पहा. बाळा, लक्षात ठेवा, मी तुला माझ्या प्रतिमेत माझ्या मुलाच्या रूपात निर्माण केले आहे आणि मी तुला कोणत्याही संकटाचा सामना करण्याचे सामर्थ्य दिले आहे. भविष्याची भीती बाळगू नका. विश्वास ठेवा आणि मला तुमच्या जीवनाचे मार्गदर्शन करू द्या. तुम्हाला यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेले सामर्थ्य, धैर्य आणि शहाणपण मी प्रदान करेन. स्वामी आई म्हणते, तुम्ही माझ्या पाठीशी राहिल्याने तुम्हाला पुन्हा एकदा मोठी स्वप्ने पाहण्याची प्रेरणा मिळेल. तुमची भीती नाहीशी होईल आणि तुम्ही जे काही धैर्य ठेवता ते मी पूर्ण करीन. माझा हात तुमच्या हातात घ्या. मी तुम्हाला खात्री देतो, तुमची परिस्थिती कायमची बदलेल. तेव्हा आता घाबरू नकोस, माझ्या जवळ ये. लक्षात ठेव, तुमच्या जीवनासाठी माझ्या योजनेनुसार सर्व काही चांगले घडेल याची खात्री करून मी नेहमी तुझ्यासोबत असेन. तुम्ही कुठे असावे, तुमची भरभराट कुठे होईल, जिथे माझे प्रेम विपुल आहे आणि माझी कृपा पुरेशी आहे त्याबद्दल मी तुम्हाला मार्गदर्शन करीन. बाळा, तू माझे मूल, अद्वितीय आणि अतुलनीय आहेस. संपूर्ण विश्वात तुझ्यासारखे कोणीही नाही. जगाला माझे प्रेम आणि दयाळूपणा दाखवण्यासाठी मी तुला निवडले आहे. आज आणि भविष्यात तुम्हाला टिकवून ठेवण्यासाठी आणि नेतृत्व करण्यासाठी माझ्या मार्गदर्शनावर आत्मविश्वासाने विश्वास ठेवा. खात्रीने घोषित करा की आजचा दिवस आशीर्वाद, समृद्धी, संधी आणि आव्हानांनी भरलेला असेल. सर्व कृपा आणि अनुकूलतेच्या कथनात योगदान देतील. तुमची भीती कितीही खोल असली तरीही त्यांच्यावर मात करण्यासाठी मी तुम्हाला मदत करण्यासाठी येते आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. बाळा, तुझे दुःख कितीही मोठे असले तरीही मी तुमच्या मार्गावर प्रकाश टाकण्यासाठी आलो आहे. लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्यात घडणारी प्रत्येक गोष्ट मी तुमच्यासाठी मांडलेल्या विशाल योजनेचा भाग आहे. प्रत्येक अडथळे, विलंब किंवा वेदना कितीही गंभीर असले तरीही तुम्हाला विकसित होण्याची आणि तुमच्या नशिबी असलेली व्यक्ती बनण्याची संधी देते. म्हणून लक्षात ठेवा, प्रत्येक विजय, आनंद आणि आशीर्वाद हे माझ्या प्रेमाचा आणि तुमच्याबद्दलच्या काळजीचा पुरावा आहे. म्हणून माझ्या प्रिय बाळा, माझ्या प्रिय लेकी, माझ्या शब्दांवर विश्वास ठेवण्यासाठी स्थिर रहा. माझ्यावर आणि माझ्या वचनांवर विश्वास ठेवा आणि शांतपणे 11 वेळा हे टाईप करा किंवा मनातल्या मनात बोला. मी भाग्यशाली आहे. 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 हे वाक्य सतत बोलत राहिल्याने भाग्यात भगवंत चमत्कार करतात. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सांब सदाशिव. जय श्री कृष्ण. राधे राधे.